कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। शाहू महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेस आणि शाहू जन्मस्थळाच्या विकास आराखड्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा केला। लक्ष्मी विलास पॅलेसमधील शाहू वस्तू संग्रहालयाचं काम पूर्ण होऊन 2.5 महिने झाले, पण अजूनही हे वस्तू संग्रहालय लोकांसाठी खुलं झालं नाही। 25 जानेवारीपर्यंत हे वस्तू संग्रहालय खुलं करावं, अन्यथा 26 जानेवारी रोजी शाहू जन्मस्थळासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिलाय। यावेळी शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, विजय पाटील, अवधूत पाटील, अमर चव्हाण, प्रसाद पाटील, युवराज जाधव, प्रताप नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वर्गीय टोपखाने मास्तर आणि दीक्षित गुरुजी यांच्या माध्यमातून विद्यापीठ हायस्कूलची उभारणी केली। या शाळेतून संस्कारक्षम आणि ध्येयवादी विद्यार्थी घडवण्याचं काम होतं। शाळेचे पहिले मुख्याध्यापक स्वर्गीय यशवंतराव केळवकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम झाला। भक्ती सेवा विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमॅन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी स्वर्गीय केळवकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, अरुण सरनाईक, रमेश देव, दिनकर पाटील, आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गजांनी विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि स्वतःसोबत शाळेचं नाव उंचावल्यानं ॲडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं। यानिमित्त विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला। यावेळी विकास जोशी, किरण रेडेकर, SR सांगले, MV कुंभार, KN गावडे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांचा साठा करणारे किंवा विक्री करणारे तसंच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सतर्क आहे। पोलीस अंमलदार शुभम संगपाळ, लखनसिंह पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। त्या अनुषंगानं शिये ते कसबा बावडा रोडवर या पथकानं सापळा लावला। रेकॉर्डवरील गुन्हेगार नैब खोज हा गांजा विक्रीसाठी आला असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सुमारे 2 किलो गांजा सापडला। हा गांजा, दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असं 1,16,000 रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। हा गांजा कर्नाटकातील गोकाकमधून आणल्याचं त्यानं सांगितलं।